जय गुरु सर्वांना. आपण पदार्थ विज्ञान सिरीजमधील पहिला चॅप्टर आयुर्वेद निरूपण सुरू करत आहोत. तर याच्यामध्ये पहिले दिलेलं आहे आपल्याला आयु लक्षण एवं पर्याय. शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगधारी जीवितम नित्यगच्छ अनुबंधश्च पर्याय आयु उच्यते. म्हणजेच शरीर इंद्रिय मन व आत्मा यांच्या संयोगाला आपण काय म्हणत असतो? आयु म्हणत असतो. धारी जीवित नित्यक अनुबंध हे काय आहेत? आयुचे पर्याय नाव आहेत. धारी म्हणजे काय? शरीराचे धारण करतो. जीवित म्हणजे काय? प्राणाचे धारण करतो. नित्यक म्हणजे काय? प्रतिदिन आयु मृत्यूपर्यंत जात राहते, म्हणून काय म्हणतो आपण त्याला? नित्यक. अनुबंध काय? तर आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत चेतनाशक्तीचे अस्तित्व असते तोपर्यंत काय असते? आपल्यामध्ये आयु असते, म्हणून ते आयुच्या पर्यायामध्ये सांगितलेले आहे धारी जीवित नित्यक आणि अनुबंध. आता त्याच्यामध्ये तत्रायु चेतना अनुवृत्ती म्हणजे गर्भापासून मरणापर्यंत चेतन तत्वाच्या शरीरात अस्तित्व राहणे याला काय म्हणतो आपण? आयु म्हणतो. आता आयुर्वेदाबद्दल पर्याय नाव सांगितले याच्यामध्ये. तर आयुर्वेद शाखा विद्या सूत्र ज्ञान शास्त्र लक्षण तंत्र या सगळ्यांमध्ये काय आहे? मिनिंग एकच आहे की हा आयुर्वेदाचे पर्याय शब्द आहे. नंतर आयुर्वेद निरुक्ती एवं व्याख्या. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर आयुष्यवेद आयुर्वेद म्हणजे जीवनाविषयीचे शास्त्र, म्हणजेच काय सांगितले? आयुर्वेद सांगितलेले आहे. आयुर्वेद हा शब्द आयुष आणि वेद या दोन शब्दापासून बनलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये सांगितलं आहे आयुर्वेदाचे लक्षण सांगितलेलं आहे. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तसे हिताहितम मानमचे तच्चे यत्रोक्तम आयुर्वेदसह उच्यते. चरक सूत्रस्थान 1/41चा हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हितकर आयु अहितकर आयु सुखकर आयु दुःखकर आयु या 4 प्रकारच्या आयुसाठी हित काय अहित काय याबद्दलची जी मान सांगितलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण? आयुर्वेदाचं म्हणतो. आयुर्वेद म्हणजेच काय? सायन्स ऑफ लाईफ. आता हितकर आयु म्हणजे काय? हितकर आयु म्हणजे काय असते? जो मनुष्य सर्व प्राण्यांवर त्याचा हितचिंतक आहे, हितकर्ता आहे, दुसऱ्याच्या धनाची इच्छा ठेवत नाही, सत्यवादी आहे, शांतिप्रिय आहे, जो नेहमी काम करतो, जी आठवण करून ठेवतो म्हणजे स्मरणपूर्वक कार्य करतो, त्याला काय म्हणतो आपण? तर हितकर आयु. आता अहितकर आयु म्हणजे काय? तर जी हितकर आयुची जी विपरीत लक्षणं आहे त्याला काय म्हणतो आपण? अहितकर आयु. आता सुखकर आयु. सुखकर आयु म्हणजे काय असते? जो मनुष्य शारीरिक मानसिक रोगरहित आहे, विशेषतः तरुण आहे, ज्याच्या शरीरामध्ये बल वीर्य स्थापित आहे, तो यशस्वी पुरुषार्थी पराक्रमी आहे, त्याला काय म्हणतो आपण? सुखकर आयु. नंतर दुःखकर आयु. सुखकर आयुच्या विपरीत जी लक्षण त्याला काय म्हणतो आपण? दुःखकर आयु. आता आयुर्वेदाचं प्रयोजन काय? इम्पॉर्टंट आहे. प्रयोजनम शास्त्र स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम च. चरकसूत्रस्थान 30/26चा हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये 2 उद्दिष्ट दिलेले आहेत. ते स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे आणि रोग झालेल्या व्यक्तीचा रोग दूर करणे. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये दिलं आहे आयुर्वेदाचे नित्यत्व आणि शाश्वतत्व. त्याच्यामध्ये बघतो आपण आयुर्वेद कसं आहे? नित्य आहे, म्हणजे अनादिकालापासून आहे. अनादित्व स्वभावसिद्ध आणि भाव स्वभाव नित्यत्व इत्यादी कारणामुळे आपण काय म्हटलेलं आहे? आयुर्वेदाला नित्य म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं? तर इम्पॉर्टंट आहे सिद्धांत लक्षण एवं प्रकार. आता आपण म्हणतो की आपलं जे आयुर्वेद आहे ते काय सर्व मौलिक सिद्धांतावरती आधारित आहे. जसं वृक्षाचं मूळ असतं त्याच्यावर पूर्ण वृक्ष आधारित असतो, त्याचप्रमाणे आपलं आयुर्वेद कशावर आधारित आहे? तर सिद्धांतावर आधारित आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे सिद्धांत व्याख्या एवं लक्षण. त्याच्यामध्ये हे दिलेले आहे अथ सिद्धांत सिद्धांतो नाम सय्यः परीक्षके बहुविधम परीक्ष हेतुभिच्च साधयित्वा स्थापत्य निर्णय. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय म्हणते? सिद्धांत म्हणजे काय? तर परीक्षा विषयाला म्हणजे एखादं परीक्षा करायची असेल एखाद्या विषयाची, त्याला अनेक परीक्षकांद्वारा अनेक वेळा परीक्षण करून जो आपण तर्कसंगत निर्णय देतो, फायनल डिसिजन, त्याला काय म्हणतो आपण? सिद्धांत म्हणतो. आणि त्याला दुसरं म्हणायला झालं तर एखाद्या परीक्षा विषयाला सिद्ध करून जो स्थायी निर्णय घेतला जातो त्याला काय म्हणतो आपण? सिद्धांत म्हणतो. आता सिद्धांताचे प्रकार दिले आहेत, 4 प्रकार दिलेले आहेत. सर्वतंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्धांत, अधिकरण सिद्धांत आणि अभ्युपगम सिद्धांत. आता सर्वतंत्र सिद्धांत म्हणजे काय? तर जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध आहे पण इतर शास्त्रात तो मान्य नाही आहे त्याला काय म्हणतो आपण? सर्वतंत्र सिद्धांत. उदाहरणं दिली आहेत की उदाहरणार्थ रोग आहेत, रोगाचे कारण असतात, साध्य रोगांवर उपाय आहेत, याला काय म्हणतो आपण? सर्वतंत्र सिद्धांत. म्हणजे कोणतीही जी चिकित्सा प्रणाली आहे ती या सिद्धांताला नाकारू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे सर्व शास्त्रामध्ये तो समान रूपाने ग्राह्य आहे, त्याला काय म्हणतो आपण? सर्वतंत्र सिद्धांत. आता प्रतितंत्र सिद्धांत म्हणजे काय? जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध किंवा व्यवहार्य आहे आणि त्याची उपयोगिता त्या शास्त्रामध्ये फक्त विशेष रूपाने लागू असते असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्या तंत्रापुरता तो मर्यादित आहे. जसं की सांगितलेलं आहे की आयुर्वेदाने काय सांगितलं आहे? तर 6 रस सांगितले आहेत आणि अन्य शास्त्रांनी 4 किंवा 8 रस सांगितलेले आहे. किंवा आपल्याला माहिती आहे सांख्य जे आहे आपल्या पुढे येईल ते, तर सांख्याने काय मानलेलं आहे? सत्कार्यवाद मानलेला आहे. आणि जे न्यायवैशेषिक आहेत त्यांनी काय? असत्कार्यवाद मानलेलं आहे. तर हे उदाहरण कशाचे आहेत? तर प्रतितंत्र सिद्धांताचे. तर बघूया आपण अधिकरण सिद्धांत. अधिकरण सिद्धांत म्हणजे काय? जो सिद्धांत स्वीकारल्यावर इतर न सांगितलेले सिद्धांतसुद्धा आपोआपच सिद्ध होतात, त्याला काय म्हणतो आपण? अधिकरण सिद्धांत. अधिकरण सिद्धांत म्हणजे एक्झाम्पल दिले यांनी की मुक्त पुरुषाला काय? कर्माचा अनुबंध नाही आहे. ठीक आहे.
नंतर कर्मफलाचा नियम त्याला लागू होत नाही, त्यामुळे केलेल्या कामाचे पाप पुण्य त्याला लागत नाही. म्हणजे आणखी ते काय सांगितलं आहे की प्रत्येक कर्माचे फळ मिळते व ती एक फळ या जन्मात नाही तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला भोगावेच लागते. इथं काय सांगितलं, आत्मा कसा आहे, अमर आहे, नित्य आहे, पण देहापासून तो निराळा नाही आहे. म्हणजे ज्यामध्ये काय सांगितलं, पुनर्जन्माचा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अधिकरण सिद्धांत. म्हणजे अधिकरणविषयी काय करते, एका तथ्य ग्रहण केलं असेल तर त्याच्या काय करते, संपूर्ण शृंखलेची तथ्य स्वयंव्यवच आपोआप सिद्ध होतात. त्याला काय म्हणतो आपण, अधिकरण सिद्धांत. आता अभ्युपगम सिद्धांत. अभ्युपगममध्ये काय, जो सिद्धांत कसा अपरीक्षित आहे, म्हणजे त्याची परीक्षा केली नाही. अनुपदिष्ट म्हणजे आप्तांद्वारे सांगितलेला नाही. आप्त म्हणजे कोण, आपल्यासाठी ते चरकसंहिता, सुश्रुतसंहिता हे जे ग्रंथ आहेत ते काय आपल्यासाठी आप्त आहे. किंवा अहेतुक. अहेतुक म्हणजे काय, ज्याची कारणमीमांसा नाही किंवा जो तर्कशुद्ध नाही, त्याला काय म्हणतो आपण, अभ्युपगम सिद्धांत. उदाहरण काय झालं तर द्रव्यप्रधान असं सांगितलं, मग ते गुणप्रधान आहे असं सांगणे. नंतर वीर्याची प्रधानता साधणे. पण त्याच्यामध्ये काय आहे, तर हा आपण तात्पुरता स्वीकारलेला सिद्धांत आहे, याची काहीही कारणमीमांसा दिलेली नाही आहे. त्याला काय म्हणतो आपण, अभ्युपगम सिद्धांत. आता आयुर्वेदामध्ये मौलिक सिद्धांताचे महत्त्व सांगितलेले आहे. आता आपण बघूया पंचमहाभूत सिद्धांत. पंचमहाभूत सिद्धांतामध्ये काय आहे, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहेत व आयुर्वेदाने काय म्हणलेले आहे, सर्व पांचभौतिक मानलेले आहेत. ठीक आहे. आता काय म्हणतो आपण, शरीरातले जेही धात्वांश आहेत ते कशापासून बनलेले आहेत म्हणते, तर पंचमहाभूतापासून बनलेले आहे. जे ही औषधी, आहार, विहार आपण सेवन करतो ते कशापासून बनलेले आहे, पंचमहाभूतापासून बनले. त्यामुळे आपण जोही आहार विहार घेतो त्याच्यामुळे काय होते, आपल्या धात्वांशाची काय होते, पूर्तता होते. आता काय ते त्रिदोष सिद्धांत. त्रिदोष काय काय, तर वात, पित्त, कफ यांना काय म्हणतो आपण, त्रिदोष म्हणतो. हे जर विषम अवस्थेत गेले तर हे काय करतात, रोगाची उत्पत्ती करतात. आणि हे जर सम्यक अवस्थेत असतील तेव्हा काय करत होते, आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते. आता दोष धातू मन सिद्धांत. दोष धातू म्हणजे काय, जे शरीरात धारण करतात त्याला काय म्हणतो आपण, धातू म्हणतो. दोष काय करतात, तर ते पण शरीरात धारणच करतात. मन, नंतर इथं काय सांगितलं, दोष धातू मल मूलम ही शरीरम. ठीक आहे. म्हणजे दोष धातू मन हे काय शरीराचे आपल्या मूल आधार आहेत. नंतर रसगुण वीर्य विपाक सिद्धांत. आता सामान्य विशेष सिद्धांताच्या अंतर्गत याचा समावेश होतो, जसं की षडरस, गुरुवादिगुण, परादिगुण, विविध किंवा अष्टविध वीर्य, म्हणजे ज्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करतो हे सांगितले सिद्धांत. नंतर त्रिगुण सिद्धांत. त्रिगुण सिद्धांत सांख्यानुसार काय सांगितलं, सत्व, रज व तम या त्रिगुणांची जी साम्यावस्था आहे याला काय म्हणतो आपण, तर प्रकृती म्हणतो. नंतर सप्तधातू आणि ओज सिद्धांत. तर रक्त, रक्त, मांस, अस्थि म्हणजे शुक्र यांना काय म्हणतो आपण, सप्तधातू म्हणतो. कारण ते काय करतात, आपल्या शरीराचं धारण करतात म्हणून त्यांना काय म्हणतात, धातू म्हणतात. तर इथे एका जो धातू आहे त्याचं कर्म दिलेलं आहे. जसं रसाचे कार्य काय, प्रीणन करणे, रक्ताचं जीवन, मांसाचं लेपन, मेदाचं स्नेहन, अस्थिचे शरीर धारण, मज्जाचे अस्थिपूरण, शुक्र धातूचे कार्य काय, तर गर्भोत्पादन करणे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सामान्य विशेष सिद्धांत. तर सामान्य विशेष सिद्धांतामध्ये काय, जो सर्व भावांची वृद्धी कशाने होते, समान भावाने समान भावाची वृद्धी होते आणि विपरीत भावाने काय होते, ह्रास होतो. जसं की मांस खाल्ल्याने काय होते, मांसाची वृद्धी होते, रक्ताने रक्ताची वृद्धी होते. त्याला काय म्हणतो आपण, सामान्य विशेष सिद्धांत. आता काय म्हणते, साम्य वैषम्य सिद्धांत. काय असतो, साम्य वैषम्य सिद्धांतामध्ये काय, रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता. म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये काय सांगितलेले आहे, तर वातातील दोष हे जेव्हा विषम होतात म्हणतात, ते काय, तेव्हा काय करतात, ते रोगाची उत्पत्ती करतात. आणि हे जे वात, पित्त, कफ आहे हे जेव्हा साम्यावस्थेमध्ये असतात तेव्हा काय करते, ते आरोग्याची प्राप्ती करून देतात. ठीक आहे. आता षड पदार्थवाद सिद्धांत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विषय, संबंध याला काय म्हणतो आपण, 6 पदार्थ सांगितले. आणि अभाव हा सुद्धा यांनी काय म्हणते, 7वा पदार्थ मानलेला आहे. आता आपण बघू लोकपुरुष साम्य सिद्धांत. लोकसंमित पुरुष यावंतो हि लखे मूर्तिमंतो भावविशेषाः तावंते पुरुष यावंत पुरुषे तावंत लोके इति. चरकशास्त्र 4/13 हा श्लोक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितले आहे, तर लोक आणि पुरुष यांच्यामध्ये समानता सांगितलं. तर लोक म्हणजेच काय, संसार, बाह्य जगतची सृष्टी आहे त्याच्यामध्ये, आणि आपण पुरुष किंवा सजीव प्राणी जे आहे म्हणजे देह धारण करण्याची जीवसृष्टी आहे त्याच्यामध्ये काय म्हणते, संसारात जेवढेही मूर्तिमान म्हणजे शरीरधारी भावविशेष आहेत म्हणते, तेवढंच कुठे आढळतात म्हणते, आपल्या शरीरामध्ये आढळतात. ठीक आहे. म्हणजे यत पिंडे तत ब्रह्मांडे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे यांनी, जसं लोक म्हणजे पृथ्वीमध्ये पृथ्वी आहे, आपल्यामध्ये काय शरीर आहे. जसं सृष्टीमध्ये जल आहे, आपल्यामध्ये काय क्लेद आहे. ठीक आहे. नंतर लोकांमध्ये काय अग्नी आहे, आपल्यामध्ये काय अभिसंताप आहे. त्याच्यामध्ये काय वायू आहे, आपल्यामध्ये प्राण आहे. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये काय, नंतर लोकपुरुष साम्य सिद्धांतामध्ये काय सांगितले, जसं सृष्टीमध्ये वायू आहे, आपल्यामध्ये काय प्राण आहे. जसं सृष्टीमध्ये आकाश आहे, आपल्यामध्ये काय सुशीर म्हणजे रोमकूप जे आहेत आपले हेअर फॉलिकल्सचे जे रूट आहेत ते. नंतर सृष्टीमध्ये ब्रह्म आहे, आपल्यामध्ये काय अंतरात्मा आहे. जसा सृष्टीमध्ये प्रजापती आहे, आपल्यामध्ये काय मन आहे. सृष्टीमध्ये इंद्र आहे, आपल्यामध्ये काय अहंकार आहे. तर हे सगळे एक्झाम्पल कसे आहेत, लोकपुरुष साम्य सिद्धांत याच्यामध्ये सांगितलेले आहे. आता कार्यकारण सिद्धांत म्हणजे काय, आता कारण म्हणजे काय, कर्ता किंवा कार्याला करणारा हेतू. ठीक आहे. आता कर्तृत्वाला केलेले कर्म त्याला काय म्हणतो आपण, कार्य म्हणतो. म्हणजे इथं काय म्हणते,
कार्याची उत्पत्ती कशापासून होते? कारणापासून बनते, कार्याची उत्पत्ती होत असते. जसं की रोग उत्पादक कारणाशिवाय व्याधी उत्पन्न होतच नाही. म्हणजे रोग उत्पन्न होण्यासाठी कशाची गरज असते? तर अहितकर आहारविहार. तर अहितकर आहारविहार काय झालं? कारण झालं आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारा रोग हे काय झालं? तर कार्य झालं त्याचं. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? कार्यकारण सिद्धांत.